चांदवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सन 2025चा वाजला बिगुल। नगराध्यक्ष थेट जनतेतूनच। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे इच्छुक उमेदवार रुपेश दीपक बागुल यांनी मागितली उमेदवारी। एकच ध्यास, फक्त चांदवड शहराचा सर्वांगीण विकास। थेट नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार रुपेश बागुल यांची स्पष्टोक्ती। चांदवड नगर परिषदेची येणारी निवडणूक होत असताना प्रभागांची रचना व प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असून यात नगर परिषदेसाठी थेट नगराध्यक्ष जनतेतूनच निवडला जाणार आहे व ही जागा एससी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे। चांदवड शहरातून एससी प्रवर्गातून आरक्षण आल्याने अगोदरपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेक बलाढ्य उमेदवारांचा भ्रमनिरास झाला असून एससी प्रवर्गातील उमेदवारांच्या आशा मात्र पल्लवित झालेल्या आहेत। यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते सुरेश बागुल यांनी पक्षाच्या वतीने आपल्या पुतण्यासाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक म्हणून प्रयत्नात आहेत। सुशिक्षित, तरुण, तडफदार व युवा नेतृत्व रुपेश बागुल हे थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवार असून ते उच्च विद्याविभूषित असल्याने चांदवड शहराचे प्रश्न सोडवण्याचे 100% मी प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी व्यक्त केले आहे। आपण शहरातील सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, आपण या माध्यमातून काय सांगाल? जय महाराष्ट्र। मी सुरेश गोविंदराव बागुल। मी जुना शिवसैनिक आहे। 1982 साली शिवसेना ओपनिंग झाली। त्या टायमाला चांदवडमध्ये शिवसेना ओपनिंग झाली आणि शाखा क्रमांक 1 शंकर नाना खैरे, सुभाष शिंदे, अशोक कोतवाल, विजू कोतवाल, जगन आबा राऊत, मी त्या टायमाला त्यांच्यामध्ये राहणारा माणूस आणि त्या टायमाला त्या शिवसेनेमध्ये आम्ही ज्या टायमाला शिवसेना ओपनिंग झाली त्या टायमाला शिवसेना ओपनिंग झाल्यानंतर मग आम्ही एक विचार केला का बा आपण आपल्या चांदवडमध्ये बी आता एक शिवसेना, मोठी शिवसेना झाली, मग एक बाल शिवसेना काढायची। मग ते शाखा ओपनिंग केली, आम्ही गाडगाव चौकामध्ये शाखा ओपनिंग केली। मग ती आम्ही बाल शिवसेना काढली। त्या टायमाला खूप मोठा भरभराट, एकदम सगळं आम्ही त्या टायमाला गाडगाव पटांगणामध्ये 150-200 पोरं होतो आणि मग आम्ही विचारलं नानाला, म्हटलं नाना असं, तर नाना होते, आबा होते, त्यांनी सांगितलं विजू कोतवाल, अशोक कोतवाल होता, सुभाष भाऊ शिंदे होते, धोंडू आप्पा इंगमिरे होते। मग आम्ही असे करताना बरेचसे मग आमच्या मनामध्ये असं आलं की बा आता आपण चांदवडमध्ये ओपनिंग केली शाखा। मग बरेचशा ठिकाणी मग आम्ही चांदवडमधून मग बाहेर निघालो। मग बाहेर खेडोपाडी, गणूर, इकडे अशा बरेचसे खेड्यापाड्यामध्ये आम्ही शाखा ओपनिंग केल्या। पण आम्ही तिथं आम्हाला दुसरीकडून आम्हाला सांगायचे की बा आमच्याकडे या तुम्ही, परंतु आम्ही कट्टरपणे शिवसैनिक होतो, त्याच्याकरता आम्ही कुठं जाण्याची निष्ठा ठेवली नाही। आणि त्याच्यात अशा गमती झाल्या का बा आज वाटतंय का मी 80% मी समाजकार्य केलेलं आहे आणि 20% फक्त राजकारण करायचं असं डोक्यात आलं। तर मग माझ्या एक असं डोक्यात आलं का बा आता ह्या लोकांनी झालं, जसं बा आमच्या वार्डामध्ये जानकाबाई उगले, बाळूकाका पलोड, हे जसे जगन आबा राऊत, हे जसे सरपंच राहून गेले, त्यांनी ज्या गोष्टी घडवल्या आणि त्या ज्या गोष्टी घडवल्या आज त्यांचं नाव निघतंय। मला तर त्या पद्धतीनेच मला हौस होती, परंतु मला असं वाटलं का बा माझा पुतण्या आहे रुपेश दीपक बागुल, त्याला मी विचारलं तर त्याने मला शब्द विचारला, काका का हो? तर मी म्हटलं बाबा तू शिवसेनेत आहे, पण शिवसेनेतच राह आणि तू एक काम कर, मग आता तुला माझी इच्छा आहे का तुला नगराध्यक्षपदी मिळावा। तर मग त्याचं चाललं तो म्हणे काका तुम्ही जर म्हणत असाल, म्हटलं मी नाही म्हणत, जनता म्हणती, जनता आपल्या पाठीशी, हा गुलाल आपणच नाही टाकून घ्यायचा, जनतेने आपल्यावर गुलाल टाकला पाहिजे आणि जनता निवडून देणार राहते आणि जनतेने हा आपला गुलाल आपल्या अंगावर टाकला पाहिजे। पण जसे बुवा ज्या लोकांचे, जुन्या लोकांनी जसे कार्यकर्ते करून गेले आणि आज त्यांचं नाव निघत आहे, तशा पद्धतीचं आपलं नाव निघलं पाहिजे आणि आपण ह्या गोष्टी जो घडवतो त्या टायमाला आपल्याला प्रत्येक समाजाचं कार्य कशा पद्धतीत झालं पाहिजे, आपण कशा पद्धतीत केलं पाहिजे हे आपण त्याचं हे केलं पाहिजे।
कुठल्या जातीपातीचं राजकारण त्याच्यात झालं नाही पाहिजे, कुठल्या कुणाच्या जातीपातीचा राजकारणात घुसलं नाही पाहिजे. आपण सगळ्यांना न्याय देऊन आणि न्याय देऊनच आपण या गोष्टी घडवल्या पाहिजे, तर आपलं नाव निघतं. आज आपल्या वार्डामध्ये तर तुला त्यांनी विचारलं मला, काका मी नगर अध्यक्षपदीला मी उभं राहतो. ठीक आहे बाबा म्हटलं राहा, मी पक्षाकडे मागणी करून पाहतो, पक्षांकडे मागणी करून पाहतो का नितीन दादा आहेत त्यांना विचारलं, राजू संकलेच्या त्यांना विचारलं, ठीक आहे प्रचार करा तुम्हाला सांगतो. त्यांनी आम्हाला सांगितलं, पण आम्हाला जे काही तिकीट द्यायचं असेल तर मग आम्हाला तिकीट द्यायचं असेल तर ते शिवसेनेकडूनच तिकीट मिळालं पाहिजे, कारण आम्ही जो करत आलो आत्तापर्यंत तर ते शिवसेनेतूनच काही गोष्टी घडवत आलेलो. आणि तर एवढे शिवसेनेत मी कामं केलेले, माझ्यावर काही केशी झालेल्या होत्या त्या काळामध्ये, माझ्यावर बरेचसे केशी झालेल्या होत्या शिवसेनेसाठी. आणि आता ते माणसं आता इथं त्याच्यातून नाना नाहीये, आबा बोलू शकत नाही, नाही तर तुम्ही विचारून पाहायचं चांदवडमध्ये. आणि चांदवडमध्ये प्रत्येक पुढारी सुद्धा सांगू शकत का मी कट्टर शिवसैनिक आहे, मी एक कट्टर शिवसैनिक आहे. त्याच्यामुळे मी माझं असं आलं का माझ्या पुतण्याला मी सांगितलं, घेशील तिकीट तर शिवसेनेचं तिकीट घे आणि शिवसेनेच्या तिकिटावर लढ. आणि शिवसेनेच्या तिकिटावर जर लढला, तू जर शिवसेनेच्या तिकिटावर जर कधी लढला तर जनता तुझा विजय करल, हे मला 100% मला माहिती आहे. सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई रेणुका माता, चंद्रेश्वर भगवान, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी तिवार मानाचा मुजरा करतो. आणि मी माझ्या बागुल परिवारातर्फे सर्व चांदवडवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ही दिवाळी सर्वांना सुखाची, समाधानाची आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. तब्बल 10 वर्षानंतर नगर परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये आपण नगराध्यक्ष या पदासाठी इच्छुक आहात, आपण काय सांगाल? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात कार्यरत असून मी पक्षासाठी अनेक मोर्चे असो, अनेक आंदोलन असो याच्यामध्ये माझा सहभाग असतो. आणि मी त्याच पद्धतीने माझे पक्षश्रेष्ठी आहे, नितीन दादा आयर असो, राजकुमार संकलेजी असो, त्याचप्रमाणे शहरप्रमुख प्रसाद भाऊ प्रजापत असो, यांना मी काल भेटून त्यांच्याकडे माझ्या तिकिटाची मागणी सुद्धा केली. कारण की मी एक युवा तरुण कार्यकर्ता आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे. आणि माझी ही तळमळ मी त्यांना काल बोलून दाखवली. कारण की माझा जो मित्रपरिवार आहे, जे मतदारदाते, त्यांचं म्हणणं असं आहे की तू आतापर्यंत शिवसेनेत काम करत आलाय आणि यापुढे देखील आपल्याला शिवसेनेतच काम करायचं आहे. आणि येत्या थेट नगर अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी मी पक्षश्रेष्ठी नितीनदादा असो यांच्याकडे मागणी केली आहे. त्यासमोर माझे चुलते असो सुरेश गोविंदराव बागुल व माझे काही कार्यकर्ते, माझे जे हितचिंतक आहे, आम्ही सर्वांनी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना मी काल कळकळीची विनंती केली की दादा की मला एकदा एक संधी देऊन बघा आणि या संधीचं सोनं मी नक्की करेल. कारण की जनतेचा प्रतिसाद मला जास्त प्रमाणात आहे. माझा युवा मित्र असो, माझ्या मैत्रिणी असो किंवा माझी जी मतदान करणारी जनता आहे ही पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे. आणि मी एक सर्वसामान्य माणूस आहे, एक जनतेतलाच मुलगा आहे. आमची बागुल फॅमिली असो एक जनतेशी जुळलेलं नातं आहे. आणि मला जनतेच्या समस्यांची बरीच जाणीव झाली. कारण की मी स्वतः त्याच्यातनं गेलोय, त्याच्यासाठी मी आंदोलनात केले. नगर परिषद असो, नळपट्टीविषयी आता मुद्दा असेल तोही आम्ही तो मुद्दा सुद्धा त्याच्याकरता आता 2 महिन्यासाठी सीओ साहेबांनी स्थगिती दिली. आमच्या आंदोलनाला यश आलं. हे सगळं केवळ ही उमेदवारी मी माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर जनतेसाठी मागतोय. आणि ही जनता जनार्दन आहे. यावेळीची ही जी जनता आहे ही नगराध्यक्ष ठरवणार. ही कुठली मोठे मातंबर किंवा कोणी नाही ठरवणार, ही सर्वसामान्य जनता ठरवणार आहे. आणि या जनतेचा विश्वास माझ्या सोबत आहे. कारण की चांदवडची जनता एकदम प्रामाणिक, अभ्यासू आहे, ही माझ्या बाजूने. त्याकरता मी माझे पक्षश्रेष्ठी आहे नितीन दादा आयर असो किंवा आमचे नाशिकची शिवसेना असो संजय राऊत साहेब यांच्यापर्यंत या गोष्टी केल्यानंतर मला तिकीट मिळावं अशी मी कळकळीची त्यांना विनंती करतो. आपल्या चांदवड शहरासाठी जे काही जनतेच्या कल्याणासाठी कोणकोणत्या योजना तुम्ही राबवण्यासाठी प्रयत्नात राहणार?
चांदवड शहर नगर परिषदेमध्ये 5 वर्ष नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो, त्यानंतर पुढचा कालावधी 5 वर्ष हे प्रशासकामध्ये होते. या कालावधीमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष जनतेकडे झालेले, अत्यंत मोठा भ्रष्टाचार असो, कुठल्याही योजना त्यांनी राबवल्या नाहीये. जनतेला वेटीस प्रत्येक गोष्टीमध्ये जनतेला, रस्ते असो, नाले सफाई असो, वाहतूक कोंडी असो, बऱ्याचशा समस्यांचा जनतेला त्रास झालेला आहे. या जनतेच्या समस्याकडे कोणीच, आता इलेक्शन आलं म्हणून सगळेजण हात जोडतील. या अगोदरही त्याच बॉड्या होत्या आणि आता जनता आताही त्याच बॉड्या. त्यामुळे मी आता एक निर्धार केलाय की आता जे काय करायचं ते जनतेसाठी करायचंय. माझा स्वतःचा कुठला स्वार्थ नाहीये. मी एक सर्वसामान्य नागरिक आहे, तुमच्यातला सर्वसामान्य एक मुलगा आहे आणि एक युवा. माझ्याकडे एक वक्तृत्व आहे, त्यानंतर एक अभ्यासू आहे. मी माझं डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेलं आहे, बऱ्याच गोष्टी आहे. माझं युवक, त्यानंतर माझी जनता माझ्या पाठीशी असल्यामुळं मी अनेक गोष्टी, रस्त्याचे कामं असतील, विजेचे कामं असतील, चांदवड शहरातील वाहतूक असेल, त्याचप्रमाणे नाले सफाई हा खूप मोठा भाग आहे. कारण की नागरिकांना नाले सफाई न झाल्यामुळे अनेक प्रकारे मच्छरांचा त्रास आहे. आज मी बऱ्याच ठिकाणी जातो, मग त्या कॉलन्या असो किंवा गल्ल्या असो किंवा कुठला एरिया असो, तिथे प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य. या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये, आणि या आरोग्यासाठी कोणीतरी एक झटणारा कार्यकर्ता म्हणून मी या गोष्टींकडे बघतोय आणि या गोष्टींकडे पूर्णपणे मी पाठपुरावा करणार आहे. मला फक्त एक सुवर्ण संधीची गरज आहे. मी माझ्या बऱ्याच योजना आहे, मग त्याचप्रमाणे रस्त्याच्या असतील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे मॉर्निंग वॉकसाठी नागरिक असतात त्यांना वॉर्डामध्ये मला जॉगिंग ट्रॅक असतील, त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मला खेळ मैदाने असतील प्रत्येक वॉर्डामध्ये, ते करायची माझी संकल्पना आहे. त्याचप्रमाणे नगराध्यक्षाच्या मार्फत जर मला ही संधी जर जनतेने दिली तर गोमातेसाठी जे आधी ग्रामपंचायतीच्या मार्फत गोशाळा होत्या, त्या गोशाळा कुठेतरी आता पूर्णपणे बंद पडल्या आहे. ते गोशाळा मला परत चालू करायच्या, जेणेकरून ज्या रस्त्यावरच्या गोशाळा आहे, त्याचप्रमाणे चांदूरच्या नागरिकांना सर्वात मोठी समस्या म्हणजे कुत्र्यांची आहे. प्राणीप्रेमी सुद्धा आहेत, मी त्यांची बी भावना समजून घेणार आहे. पण जनतेला जे नुकसान होतोय श्वानांपासून, त्याच्यासाठी आज बऱ्याचशा गोष्टी, आज रोज 4-5 जणांना श्वानाचा आवा घेतात. ह्या गोष्टी कुठेतरी, या गोष्टींना पूर्णपणे आळा पडला पाहिजे, त्याच्यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे आदिवासी समाजातील शबरी माता घरकुल योजना असो, त्याचप्रमाणे रमाई योजना असो, त्याचप्रमाणे या योजना कुठेतरी बंद पडत आहे. ह्या योजनेचा लाभ पुरेसा नागरिकांना भेटत नाहीये, याच्यासाठी कोणी पाठपुरावा करत नाही. या गोष्टीसाठी मी आधी प्राधान्य देणार आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजासाठी घरकुल योजना या सुद्धा मी स्वतंत्र राबवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या माध्यमातून. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की जेव्हा माझ्या हातामध्ये एक ही चांदवडची जनता, एक नगराध्यक्ष हा थेट जनतेतनं असणार आहे. तुम्ही फक्त एकदा मला संधी द्या, या संधीचं सोनं मी नक्की करेल. आणि सर्वप्रथम मी एक युवक आहे, त्यामुळे माझी युवती असो, युवकांना असो, एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. कारण की आत्ताच्या काळामध्ये निवडणुका ह्या यंग जनरेशनसाठी खूप महत्वाच्या आहे. कारण की येणारा काळ हा आपला आहे आणि आपला काळ हा चांगला होण्यासाठी मी प्रयत्न करतो, हा माझ्या स्वार्थासाठी नाही. अनेक मुलं बेरोजगार आहे, अनेक युवती बेरोजगार, त्यांच्यासाठी मी माझ्या पदाच्या मार्फत अनेक योजना राबवेल. त्याचप्रमाणे आता नगर परिषदेच्या मार्फत जे गाळे तयार होत आहेत, या गाळेधारकांना ज्यांच्या नावाची जागा अगोदर होती, त्यांच्या दुकानी होत्या, ह्या जागा मी त्यांनाच मिळेल. त्याचप्रमाणे कमीत कमी डिपॉझिट असेल असं मी तुम्हाला आश्वासित करतो. बऱ्याच गोष्टी माझ्याकडे जेव्हा नगराध्यक्षपद, ह्या गोष्टी मी करेल याची तुम्हाला मी हमी देतो. कारण की ही फक्त हमी नाही, हा एक विश्वास आहे. कारण की तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास आहे. राजकारणामध्ये आलो पाहिजे, मी आधीपासून राजकारणात होतो, पण जसं आमचे बाळासाहेबांचा बाळकडू असतो, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्याच हेतून आम्ही पुढे गेलो शिवसैनिक. आणि एक निष्ठावंत शिवसैनिक आहे मी, त्याच पद्धतीने पुढे गेलो. आमच्या घरातही शिवसेना रुजलेली आहे. त्याचप्रमाणे मी एवढंच सांगेल चांदवडच्या जनतेला की एका युवा कार्यकर्त्याला संधी द्या. या संधीचं मी सोनं 100% करेल. तुमच्या ज्याही गरजा असतील त्या गरजांसाठी मी हक्काचा एक आपल्यातला म्हणून मला एक संधी द्या. मी 100% या संधीचं सोनं करेल. कुठल्याही अडचण येऊ देणार नाही. मी जनतेसाठी दिवस रात्र एक करेल आणि जनतेसाठी राबेल, हा शब्द देतो.
यंदाची निवडणूक ही थेट नगराध्यक्षपद जनतेतून असल्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि मला माझ्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे, कारण की ही जनता सुशिक्षित, प्रामाणिक आणि एक विश्वासू आहे आणि मला माहिती आहे माझी जनता मतदानारूपी आशीर्वाद देऊन माझ्या पारड्यात मतदान करून एक चांगल्या कार्यकर्त्याला, एक युवा पिढीतल्या एक सर्वसामान्य मुलाला ही संधी देईल आणि आपले काम करण्याची संधी मला नक्की मिळावी एवढीच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि या संधीचं मी नक्की सोनं करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.